नमस्कार, मी ॲडव्होकेट अक्षय किरण शिंदे आपल्या लिगल नॉलेज वर्ल्ड चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या कायद्याची मी माहिती देणार आहे. तो कायदा आहे मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन मॅरेज ॲक्ट 2019. सोप्या भाषेत जर सांगायचं गेलं तर हा कायदा म्हणजे जी ट्रिपल तलाकची जी पद्धत आहे त्या ट्रिपल तलाकच्या विरोधात हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. आता या कायद्यामध्ये सेक्शन 3 मध्ये अशी तरतूद आहे. टोटल 8 सेक्शन आहे त्या कायद्याचे आणि त्यात सेक्शन 3 मध्ये अशी तरतूद आहे की जर कोणी मुस्लिम हजबंड त्याच्या मुस्लिम वाईफला जर ट्रिपल तलाक जर देत असेल तर असा तलाक या कायद्याने बेकायदेशीर ठरवलेला आहे. आता त्याच्यामध्ये सेक्शन 4 जो आहे त्या सेक्शन 4 मध्ये या ट्रिपल तलाक विरुद्ध अशा अनुचित प्रथांविरुद्ध शिक्षेची तरतूद केलेली आहे. तर किती शिक्षा आहे ती? तर असं जर कोणी ट्रिपल तलाकचा जर अवलंब करून जर तलाक देत असेल तर अशा व्यक्तीला या कायद्याने सेक्शन 4 नुसार कमीत कमी 3 वर्षापर्यंतची शिक्षा, त्याचबरोबर दंड किंवा शिक्षा आणि दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. 3 वर्षापर्यंतची मॅक्सिमम शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये आहे. आता या कायद्यामध्ये सेक्शन जर आपण 5 पाहिलं तर सबसिस्टन्स अलाउन्सची एक प्रोव्हिजन आहे. सबसिस्टन्स अलाउन्स म्हणजे काय असतो? तर सबसिस्टन्स अलाउन्स म्हणजे एखाद्या महिलेला जर कोणी जर तलाक दिलेला असेल तर अशा महिलेला आणि तिला जर मुलं असतील तर त्या मुलांना आणि त्या महिलेला तिच्या पतीकडून काही रक्कम सबसिस्टन्स अलाउन्स म्हणजे उपजीविका साधन म्हणून दिली जाते. तिची तरतूद या कायद्यामध्ये सेक्शन 6 जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये मायनर चिल्ड्रन जे असतील त्याची कस्टडी कोणाकडे राहणार याच्याविषयी तरतूद दिलेली आहे. त्याच्यानंतर सेक्शन 7 मध्ये आपण पाहिलं तर सेक्शन 7 मध्ये सदरचा कायदा हा दखलपात्र कायदा केलेला आहे आणि त्याचबरोबर तडजोड पात्र पण केलेला आहे. म्हणजे दखलपात्र आणि तडजोड पात्र. समजा जर या कायद्यामध्ये जर तडजोड होत असेल किंवा तडजोड करायची असेल तर ती मॅजिस्ट्रेटच्या परमिशनच ती तडजोड होते, त्याशिवाय ती तडजोड होत नाही अशी या कायद्यामध्ये तरतूद आहे. त्याचबरोबर त्या ह्या कायद्यामध्ये सेक्शन 7 मध्ये एक चांगली प्रोव्हिजन एक असून अशी दिलेली आहे की जर अशा कुठल्याही मुस्लिम हजबंड विरुद्ध जर अशी FIR दाखल झालेली असेल आणि त्याचं जर बेल मेहरबान कोर्टामध्ये जर मांडलेला असेल तर अशा वेळी त्याच्या पत्नीला ज्याच्यावरती त्याने ट्रिपल तलाकच्या प्रथेचा अवलंब केलेला आहे किंवा ट्रिपल तलाक दिलेला आहे तर त्या पतीचं तिच्या पत्नीचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्याच्यानंतरच कोर्ट डिसाईड करतं की या केसमध्ये अशा आरोपीला बेल द्यायचा की नाही द्यायचा. तर असे 8 सेक्शनचा हा कायदा आहे. आता हा कायद्यामध्ये सेक्शन 1 जो आहे सेक्शन 2 जो आहे सेक्शन 2A मध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्म याची पण तरतूद दिलेली आहे. यात इलेक्ट्रॉनिक फॉर्मची डेफिनेशन पण दिलेली आहे. ही डेफिनेशन देण्याचं कारण असं आहे की बरेच इन्सिडन्सेस असे झालेले आहेत किंवा होत आहेत की काही लोकांनी फोनवरून, व्हॉट्सअपवरून, टेलिफोनवरून, व्हिडिओ कॉलिंग करून आपल्या पत्नीला ट्रिपल तलाक दिलेला आहे. त्यामुळे भविष्यात असे प्रकार होऊ नये किंवा कुणी असा बचावाचा तिथे डिफेन्सचा कुणाला डिफेन्स राहू नये की मी तर तलाक प्रोनाऊन्स केलेला आहे तो फोनवर केलेला आहे, इलेक्ट्रॉनिक फॉर्ममधून केलेला आहे, तिची इलेक्ट्रॉनिक फॉर्म कव्हर होत नाही या कायद्यानुसार, असं कोणाला त्याच्यामध्ये डिफेन्स घेता येऊ नये या त्यामुळे इलेक्ट्रॉनिक फॉर्मची सुद्धा डेफिनेशनची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. तर असा 8 सेक्शनचा कायदा आहे. थँक्यू.